व्हिडिओ सुरू करण्याअगोदर सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। मी खास कडे जे गुळीच्या पाण्याचे पापड मिरगुंटे तयार केले जातात त्या पद्धतीने मी मिरगुंटे तयार केलेले आहेत आणि पापडसुद्धा तयार केलेले आहेत। तर छानपैकी पापड आणि मिरगुंटे झालेले आहेत। तर नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। इथे मी 10 किलो उडदाची डाळ आणलेली आहे आणि त्याचे पापड अर्धे आणि अर्धे मिरगुंटे तयार केलेले आहेत। तुम्ही बघू शकता छान असे पिवळे धम्मक पापड झालेले आहेत आणि मिरगुंडेसुद्धा खूप सुंदर झालेले आहेत आणि चवीलासुद्धा खूप छान असे खुसखुशीत झालेले आहेत। तर तुम्ही बघू शकता इकडे अर्ध्या मिरगुंड केलेले आहेत, पापड केलेले आहेत। तर इथे मी 10 किलो उडदाची डाळ घेतलेली आहे आणि एक मोठं असं पातेलं घेतलेलं आहे। त्या पातेल्यामध्ये मी एक बेडशीट टाकलेली आहे आणि डाळ पूर्ण एका लाकडाने पूर्ण असं मोठा लाकूड घेतलेला आहे आणि कुटून घेणार आहे छानपैकी। कारण डाळीला बोरिक पावडर लावलेली असते, ती पूर्णपणे निघून जाते। इथे बघू शकता तुम्ही खूप अशी बघा पावडर निघालेली आहे। तर ही पूर्ण डाळ मी पाकडून घेते आणि तुम्ही बघू शकता इथे पूर्णपणे मी डाळ पाकडून घेणार आहे आणि भरपूर प्रमाणात पावडर निघते। इथे बघा पिवळी धम्मक अशी डाळ आपली तयार झालेली आहे। खूप अशी पावडर निघते आणि डाळ आपण पाकडून घेतलेली आणि पिवळी धम्मक। तर इथे मी 350 ग्रॅम पापड खार घेतलेला आहे 10 किलोसाठी आणि अर्धी छोटी वाटी मिरी घेतलेला आहे, काळं मिरी, आणि 100 ग्रॅम 10 किलोसाठी हिंग घेतलेला आहे। तर आपण आता सर्व साहित्य डाळीमध्ये टाकून घेणार आहोत। तर इथे मी त्या अगोदर पापड खार पूर्णपणे कुटून घेतला आणि चाळून घेणार आहे, कारण पापड खारमध्ये सुद्धा मीठ असतं। तर इथे पूर्ण डबी मी हिंगाची टाकून दिली डाळीमध्ये, कारण मी दळतानाच टाकते। आणि त्यानंतर इथे अर्धी वाटी मिरी टाकून घेतलं आणि त्यानंतर बघा इथे पापड खार मी चाळून टाकते। इथे कुटून घेतलेला आहे आणि पापड खार टाकून दिला 300 ते 350 ग्रॅम मी 10 किलोसाठी आणि पूर्ण लाटण्याने एकसारखं करून घेतलं। आणि आता हे मी चक्कीवर दळायला देणार आहे। आता चक्कीवरून पीठ मी बघा किती सॉफ्ट आहे। हे 10 किलो पीठ मी दळून आणलेलं आहे आणि इथे बघू शकता हे गुळीचं पाणी आहे, त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे, निवळत ठेवलेलं होतं। तर इथे बघू शकता हे गुळीचं पाणी जे मी म्हणते ते आमचं जे गावाकडे उडीद करतात, उडदाचं जे पालापाचोला निघतो ते जाळून त्याची राख तयार केलेली जाते। ती राख उकळवून त्याचं पाणी केलं जातं, त्याच्यामध्येच आम्ही पीठ मळतो। आता इथे मी पीठ मळायला घेतलेलं आहे, गोळे तयार करत आहे। इथे मी 4 ते 5 गोळे मळून घेतलेले आहेत, असे कडक असे गोळे प्लॅस्टिकमध्ये ठेवलेले आहेत आणि इथे पाट्यावर कुटून घेते आणि लोंढे वळवून घेते। तर इथे बघा पाट्यावरच मी लाटण्या पाडून घेते। तर इथे मी लाटण्या पाडून घेणार आहे। आपलं एक छानपैकी पॅरिसचा धागा घ्यायचा आणि लाटण्या पाडून घ्यायच्या आहेत। इथे छानपैकी पाट्यावर कुटून घ्यायचं, म्हणजे पांढरं शुभ्र असं पीठ निघतं आणि पापड खुसखुशीत होतात, मिरगुंडेसुद्धा खुसखुशीत होतात। तर इथे पाट्यावर मी वळवून घेते आणि लाटण्या पाडून घेते। इथे बघा अशा पद्धतीने मी लाट्या पाडून घेतलेल्या आहेत। एका धाग्यामध्ये मी सर्व कापून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता किती छान दिसतात। आणि इथे मी पाट्यावर सर्व लाटण्या पाडून घेतल्या आणि त्यानंतर आपण सर्व पापड लाटून घेणार आहोत आणि मिरगुंडेसुद्धा लाटून घेणार आहोत। तर इथे पापड लाटणं चालू आहे। तर इथे पापड लाटायचं काम चालू आहे। इथे मिरगुंडे कापून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। मोठे पापड करायचे आणि कातण्याने कापून घ्यायचे आहेत। अर्धे पापड केले आणि अर्धे मिरगुंडे केले, असे मोठे मोठे पापड करायचे असतात। आणि इथे पापड आपले छानपैकी तयार झालेले आहेत। मिरगुंडेसुद्धा छानपैकी पिवळे धम्मक झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। इथे मिरगुंडे केलेले आहेत आणि
पापड केलेले आहेत. पूर्ण पापड आम्ही लाटून घेतले आणि 2 दिवस छानपैकी सुकून द्यायचे आहे. तर इथे छानपैकी आपले मिरगुंटे तयार झालेले आहेत आणि 2 दिवस छानपैकी सुकून द्यायचे आहेत. इथे उन्हात म्हणजे घरच्या घरातच पलंगावर सुकवायचे आहेत. छान असं म्हणजे खूप छान झालेले आहेत आणि पापडसुद्धा खूप सुंदर झालेले आहेत. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे पापड झालेले आहेत. आणि मिरगुंटे आता वाळवून झाले की आपण संपूर्ण असं एका प्लॅस्टिकमध्ये भरून डब्यात भरून ठेवणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, तुम्हीही तयार करा असे पापड. गुळीचे पापड चवीलासुद्धा खूप छान लागतात आणि खूप छान असे हे गुळीचे पापड तयार होतात. तर बघू शकता पिवळे धम्मक असे पापड तयार झालेले आहेत. तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तोपर्यंत बाय बाय.